स्वागत सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्व आमचे जे दानशूर दाते आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक विशेष आभार। पाचच्या दिशेने आपण जाणार आहोत। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। सिद्धिविनायक काराव टीमच्या वतीने बिलास आणि जांताराजा बदलापूर संघाचा गोलंदाज विलास आपण पाहतोय। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सलामीला आपण पाहतोय निखिल शेलवले आणि सागर। 5 षटकांची मॅच। चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ। मॅच ऑन। पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आणि आता दोन्ही संघाला देऊया विश ऑल द बेस्ट। गोलंदाज विलास मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि बेरी फर्स्ट बॉल। पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह बर्डॉनच्या डोक्यावरून बॉलला खेचून काढलाय। बॉल चाललाय सरळ वाइडेस्ट लॉंग गॉनला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता पहिल्याच बॉलवरती मिळतोय चौकार। चार धावा आलेले आहेत। पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चांगली बॅटिंग करत असताना सलामीवीर फलंदाज ओ स्क्वेअर कटचा फटका। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन एक पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहतोय निखिल शेलवलेच्या बॅटमधून चौकार आलाय। सलग लागोपाठचा दुसरा चौकार। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत 8 धावा आहेत। सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली सिद्धिविनायक काराव टीमची आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राइक केनला संघाचा सर सेनापती खेळतोय निखिल शेलवले, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय। 8 धावा धाव फलकावरती विलासवरती आक्रमण करण्यात आलंय। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण आहोत। ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। चेंडू अडवण्याचा प्रयत्न चाललाय, तोपर्यंत मिळणार नाहीये कोणतीही धाव आणि या ठिकाणी हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे। समोरच्या एंडकडून आपल्याला हे षटक पाहायला मिळतंय। पहिल्या षटकामध्ये आपण आहोत आणि सुंदर क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मध्ये आपण आहोत आणि अतिशय दर्जेदार मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईनच्या दिशेने। अगदी आपण पाहतोय सरळ रेषेमध्ये केलेला फटका आपण पाहतोय। बॉल सीमा पार 4। एका चेंडूचा अपवाद वगळला तर मात्र 12 धावा धाव फलकावरती 3 चौकार आलेले आहेत या षटकामध्ये। पुन्हा एकदा शफल्स आलेत। क्रॉस बॉडी स्ट्रोक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। खेचून मारलेला फटका ही जागा बनवण्यात आली आहे। पाहिलं होतं निखिल शेलवल्याने वॅकेंट एरिया आहे आणि त्याच ठिकाणी खेळला गेलेला हा फटका आपण पाहतोय। बॉल सीमा पार 4। साई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा छत्रपती चषक या स्पर्धेमध्ये आपण आहोत आणि तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ खेळताना दिसेल, जो मात्र काल नाईट मध्ये टॉप 6 मध्ये दाखल झालाय। टॉप 3 ची लढत त्यांना खेळायची आहे। अगदी आपण पाहतो त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना जायचे, त्यांचं देखील आपण कौतुक करू कारण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या
अंतर्गत ते सुद्धा खेळतायत आणि या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल आली निखिल शेलवले यांना तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. अक्षरशः मी तर म्हणेन चांगले बॅटिंग पापपल्याच्या षटकामध्ये करण्यात आली आहे. पॉवर पाक बॅटिंग निखिल शेलवच्या बॅटमधून तब्बल 4 चौकार आलेले आहेत आणि एक सिंगल. 17 धावा या धाव फलकावरती आहेत. एक चेंडू डॉट पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आता बिनबाद 17 धावा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती आपण पाहिलं तर 17 धावा आहेत आणि आता सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतो जिया देतात. चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. जनताराजा बदलापूर संघामध्ये आहेत. बिलास असतील, हिरपान असतील, जियाद, सागर देशमुख, कुणाल पेनकर, स्वप्नील सावंत असे अनेक खेळाडू तुम्ही पाहू शकता. इजाज यांना सुद्धा तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. अंकुश असतील, सैफ शेख. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडे खडे स्ट्रोक. बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. 6 धावांसाठी आलेला खणखणीत षटकार. गौरव सावंत सर स्वतः ऑफिशियल ठाणे जिल्ह्याचे हेड आहेत आणि ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांची संपूर्ण टीम यांचंही कौतुक केलं जाईल. हो यावेळेस आणखीन एक आपिष्कळेत. बॉल चालला पॉइंट मध्ये. आपण पाहतो इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार जाईल. धावा इथे मिळतील 4 4 4. त्यात काय जबरदस्त बॅटिंग करण्यात आलेली आहे. अगदी आपण पाहतोय सुरुवातीला धमाकेदार बॅटिंग होते निखिल शेलवलेच्या बॅटमधून. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. 27 धावा आहेत. या चौकाराने मात्र धावा 27 वरती पोहोचला. या अगोदर 23 होत्या. पहिल्या षटकामध्ये 17, त्यानंतर षटकार आला आणि आता लगेचच एक चौकार निखिल शेलवलेच्या बॅटमधून. हो पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. P1 मध्ये 17 धावा आल्याने आता P2 मध्ये आपल्याला पाहायचे किती धावा जमवण्याचा प्रयत्न करेल बॅटर निखिल शेलवले आणि त्याच्या साथीनं सागर. ही सलामीची जोडी आहे. अद्यापपर्यंत सागर याने एकही चेंडू फेस केला नाही आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होत आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो यावेळेस फटका आपण पाहतोय. बेस्ट टायमिंग होता. क्षेत्ररक्षक जज करतात आणि आता अखेर या ठिकाणी कदाचित आपण पाहतोय या चुका टाळाव्या लागतील. बॅकअप देण्याचा प्रयत्न जरूर होता स्वप्नीलचा, परंतु त्यांना समजलं सुद्धा नाहीये की चेंडू एक्झॅक्टली टप्पा पडल्यानंतर कुठे गेला. या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या मागे राहिला होता चेंडू. इजाज थोडेसे पुढे सरसावले. 2 क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले, परंतु अखेर या ठिकाणी धावा मिळाल्या 3. बॅटिंग करत असताना काराव संघाला. लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. जणू काही इंटरनॅशनल लुक प्रमाणे या स्टेडियमला सजवण्यात आले. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलमध्ये या स्पर्धेचा तुम्ही सर्वजण आनंद घेत आहेत. प्रत्येकाला या क्रीडा नगरीमध्ये खेळण्यासाठी भरपूर सारी इच्छा असते आणि अनेक संघ या स्पर्धेमध्ये आता सहभागी झालेले आहेत.
त्यामधून आपण पाहिलं तर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम सिद्धिविनायक काराव आणि दुसऱ्या बाजूला जांताराच्या बदलापूर संघ, स्थानिक संघ एक आहे बदलापूरचा आणि दुसऱ्या बाजूला बांगणीचा एक संघ. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. बॉल चाललाय अगदी आपण पाहतोय भरपूर मोठी चेस होती. बॉल जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा आणखीन मिळतील सिद्धिविनायक संघाला 4. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं सुद्धा संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये बिलाच्या विरोधात 17 धाबा आल्या. जियाच्या विरोधात एकंदरीत 18 धाबा धाव फलकावती आल्या आणि एकंदरीत 35 धाबा धाव फलकावती आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 35 धाबा धाव फलकावती आहेत. 35 P1 आणि P2 मध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आहे ती सिद्धिविनायक काराव संघाने. पहिला बॉल कुणाल पेनकरचा आणि कदाचित आपण पाहतो या ठिकाणी काल परवाकडे सुद्धा हा संघ आपण पाहतो नाईट फॉर्मॅट मध्ये कासगाव संघामध्ये कासगाव नगरीमध्ये खेळलेला आहे. कासगाव टीमच्या वतीने जी स्पर्धा चालू आहे कासगाव चषक. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये आणि आता इथे मिळते सिंगल धाव. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं चालू झालंय. तिसऱ्या षटकामध्ये धावांचा आपण विचार केला तर षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. आता कुणाल चांगली दर्जेदार गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेटने हा बॉल. हो फटका चांगला आहे. काय जबरदस्त स्ट्रोक आहे निखिल शेलवलेच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करणारा आणखीन एक धमाकेदार षटकार. याच दरम्यान आपण पाहतोय काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. निखिल शेलवले थांबेल ते नाव कसलं. चांगली बॅटिंग केली आहे. वेगाने प्रत्युत्तर देत असताना आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र खेचून मारलेला फटका ऑन द राईटचा आपण पाहतोय. काय जबरदस्त चपराक लगावली आहे. बॉल सीमा पार. सलग सेकंड इन अ रो. राहिलाय तो निखिल शेलवलेचा सेकंड. धावेसाठी मात्र पलटलेत. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केले सागरची. परतावा लागेल सागरला. रन आउटच्या स्वरूपाने फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. बदलापूर जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. तुमचे आवडीचे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत मान्यवर, परंतु त्यांनी असं सांगितलं की नाव या ठिकाणी अनाउन्समेंट करू नका, फक्त आमच्या गुपित शुभेच्छा त्यांना द्यायच्यात. शेवटचा अंतिम बॉल.
शेवटचा बॉल, गोलंदाज केपी. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू अडवण्यात आला आणि आता इथे हा सुद्धा बॉल राहिलाय गोलंदाज केपीच्या नाबावरती. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये धाबा तब्बल सिद्धिविनायक काराव संघाच्या खात्यामध्ये 49 धाबा आहेत. शेवटचे 2 षटक बॅलन्स असेल. टीमची टोटल आपण पाहतोय 49. चला पाणी जास्त वेळ असेल नको, काही गरज नाही आहे ऑफिशियल सांगतात. आणि आता आपण लगेचच मॅचला कंटिन्यू करा. बारा बॉलचा खेळ जो मात्र बॅलन्स आहे. चला 12 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि आता अगदी आपण पाहतो 49 धाबा धाव फलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या वतीनं सुरुवातीला अक्षरशः गोलंदाजांवरती मार पडला, परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ज्या जिहादने षटक क्रमांक 2 मध्ये 18 धाबा खर्च केल्या, तो जिहाद आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. संघाच्या वतीनं चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. चला जास्त गरज असेल तर आपण पाणी लगेच आतमध्ये पुरवा, कारण उष्णता जास्त आहे. आता हळूहळू गौरव सर आपण पाहिलं तर डेच्या स्पर्धा फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात, जेणेकरून जेव्हा जानेवारी एंडिंग असेल, मग फेब्रुवारी स्टार्टिंग, फेब्रुवारी मार्च एप्रिल तुम्हाला सातत्याने डे नाईट फॉर्मॅट अशा स्पर्धा बदलापूर नगरीमध्ये असेल, विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 49 धाबा धाव फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो आक्रमण करण्यात आलं आणि कदाचित आमच्या मान्यवरांनी ते भाकीत सुद्धा केलेलं आहे की आता धावा मात्र थांबणार नाही आहेत. त्याच दरम्यान आमचे केदार कांबरे आलेले आहेत. बदलापूर गाव चषकाचे ते लाडके आयोजक आहेत. नक्कीच हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष बेगाने चाललेत. इरफान काय जबरदस्त झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज झाल्या बाद जास्त अंतर त्यांनी कापलंय आणि इथे मात्र पहिला नाही तर दुसरा धक्का लागलाय टीम सिद्धिविनायक काराव संघाला. फलंदाज बाद. चला करुणेश, छत्रपती संभाजीनगर संघाचे कॅप्टनला विनंती आहे की आपण माईकशी संपर्क करा. करुणेश किंवा दशरथ या लवकर. छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाचे कॅप्टन. छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या माईकशी संपर्क करायचा आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आलाय. हो, या दरम्यान आपण पाहतो इथे सेल करण्याचा प्रयत्न, फर्स्ट नाही सेकंड अटॅम्प मध्ये सेल कॅरी करण्यात आला आणि आता आणखीन एक धक्का लागलाय. तू चल मै आया असं समीकरण असताना या ठिकाणी फलंदाज झाला बाद.
मागे चालला बॉल बॅटची कडा आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय सागर फलंदाज ठिकाणी मैदानावरती दाखल झालाय. धाव इथे मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. सलग 2 विकेट आल्या त्यानंतर डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. धावा एकंदरीत 55 धावा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉल चालला लॉंग ऑफला. स्वप्नील सामंत होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार आणि आलेला आणखीन एक खणखणीत षटकार. त्या प्रत्येक बॉलिंग समरीवरती प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात दुहेरी अंकाची धावसंख्या पाहायला मिळाली. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. कुणाल पेनकर नो मिस्टेक. फलंदाजा ठिकाणी होईल बाद. डाऊन दी बॉल येत असताना मात्र एक अप्रतिम झेल त्यांनी टिपलाय आणि धक्का क्रमांक याच दरम्यान लागेल 4था. टीम सिद्धिविनायक काराव संघाला फलंदाज बाद. पण नजर टाकू जे मात्र पहिले षटक हाताळलं विलासने 17 धाबा त्यांनी खर्च केल्या. जियादने 18 धाबा, कुणाल पेनकरने 14 धाबा, पुन्हा एकदा जियाद 12 धाबा खर्च केलेल्या आहेत. आणि आता अंतिम षटक गोलंदाज कोणाच्या खांद्यावरती देण्यात येईल ही गोलंदाजी हे आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती येतात गोलंदाज इरफान. शेवटचा षटक आणि शेवटचा षटक गोलंदाज आपण पाहतो इरफान. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. राऊंड विकेट. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका तर खेचलाय क्षेत्ररक्षक स्वप्नील आलेत. काय जबरदस्त झेल त्यांनी सुद्धा टिपलाय. वाडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतो हा झेल टिपण्यात आलाय. फलंदाज झालाय बाद निखिल शेलवले. त्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र परतीच्या प्रवासाला लागलाय. जवळ जवळ 45 धावांची इनिंग त्याने साकारली आहे निखिल शेलवलेने आणि आता मात्र माघारी परतलाय. संघाची धावसंख्या एकंदरीत 61 धावा आहेत. 61. चांगली बॅटिंग केली आहे निखिल शेलवलेने. सुरुवातीला येत असताना आपण पाहतोय लीडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन नॉक इनिंग त्याची पाहायला मिळाली. 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र एक अडसर दूर केलंय मी तर म्हणेन बदलापूर संघाने निखिल शेलवले नावाचं. 5 बॉल शिल्लक असतील या सत्रातील आपण पाहतो. राऊंड विकेटने गोलंदाज इरफान तयार. यावेळी बॅटची लिडिंग एज आणखीन एक फलंदाज होईल बाद. एज टेकन. सलग लागोपाठचा लागणारा या षटकातील हा देखील दुसरा धक्का. फलंदाज बाद. पद्धतीने आपण पाहिलं तर तब्बल 6 गडी आता बाद झालेले आहेत आणि या षटकातील हा दुसरा धक्का होता. ऑन हॅट्रिक बॉल छत्रपती संभाजीनगर हा संघ असं वाटते की आता रवाना होईल कदाचित टॉप 6च्या लढतीसाठी. त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. ही चर्चा चालू आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक सज्ज. 1 कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता थांबवण्यात आलाय. एकीवरती समाधान.
टीमची टोटल आपण पाहतोय एकंदरीत 62 62 धाबा 62 धाबा फलकावरती आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडला मनोज हो बॅटची कडा मागे फलंदाज झाला बाद मनोजला मात्र परतावा लागेल कदाचित आपण हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे
चला बॉल सुपूर्द करा नवीन. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी बॉल चेंज करण्यात आलेला आहे. अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू थोडंसं खराब असल्या कारणास्तव या ठिकाणी त्याला आपण लगेच बदललाय. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा जी सूचना आहे आयोजकांच्या वतीने की चेंडू किंवा हरवला, फुटला किंवा गहाळ झाला त्या ठिकाणी नवीन चेंडू देण्यात येईल. यावेळेस पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन्स होता, त्याला मात्र फिरकवले. वेगाने प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल वरती आक्रमण चढवलाय. बॉल चाललाय सागर देशमुखच्या बाट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय षटकार. बदलापूर समालोचक समितीचे सदस्य तुषार शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आहेत. जर मात्र जाणताराच्या बदलापूर संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर 50 धावा कंप्लीट केल्या तर जे पाहुणे आमच्या इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नाव गुपित आहे. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग लागोपाठचा दुसरा धमाका पाहायला मिळालाय सागर देशमुखच्या बाट मधून. सेकंड इन अ रो. तब्बल 19 धावा संख्येवरती तो इंडिव्हिज्युअल नाबाद खेळतोय. हो, आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न त्या दिशेने क्षेत्ररक्षक सागर आलेत. डाऊन द बॉल लॉंग ऑनला मात्र टिपली असेल. फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागलाय. टीम जाणताराच्या बदलापूर संघाला फलंदाज बाद. आता सागर देशमुखची महत्वाची विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कदाचित गोलंदाजाच्या खात्यामध्ये ते यश त्याला मिळालंय. आणि काय धमाकेदार सुरुवात सागरने सुद्धा केली होती या षटकाची. 2 लागोपाठचे षटकार त्याच्या बॅटमधून आले. संघाची धावा संख्या धावफलकामध्ये एकंदरीत 24 आणि धक्का क्रमांक दुसरा लागलाय या मॅच मध्ये. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती याही संघाला मात्र चांगली माहिती आहे. फटका आपण पाहतो. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला. जियाद खान आलेत न्यू बॅटर मैदानावरती. धाव मिळेल फक्त एक सिंगल. अंकुशच्या साथीनं मात्र त्याला आता खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 खेळाडू जे मात्र बाद झाले, सैफ शेख आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं तर आता सागर देशमुख माघारी परतलाय. परंतु जियाद खानला आता या डावाची जिम्मेदारी घ्यायची आहे. टार्गेट 63 धाबा बनवायचे. धाबा संख्या 24 वरती पोहोचली आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अंकुश. फुल टॉस बॉल अंकुशच्या बॅट मधून. हा बॉल सुद्धा चाललाय वाऱ्याशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉल. ही संधी कशी सोडेल. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा टीम बदलापूर संघाला 6.
कबड्डी आणि या 6ने संघाची धाबा संख्या 31 वरती पोहोचलेली आहे. ऑन साइडला आणखीन एक वॉट अ शॉट, रॉकेट शॉट तुम्हाला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि दर्जेदार स्ट्रोक येत असताना धाबा इथे मिळतील पूर्णपणे 6 टीम बदलापूर संघाला. षटकार आलाय सलग लागोपाठचा दुसरा षटकार. टॉस आपण करू आमच्या पाहुण्यांच्या हस्ते जे नुकताच दाखल झालेत. त्यांनी असं सांगितले की आमच्या नावाची अनाउन्समेंट नाही केली तरी चालेल, फक्त आम्ही तुमचे पाहुणे आहोत. क्रिकेटवरती नितांत त्यांचं प्रेम आहे. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा आणि छत्रपती संभाजीनगर कुळगाव. भिनारपाडा संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला आणि त्याने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. जियाद खानच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करते, वापसी करते टीम जांताराच्या बदलापूर. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अंकुशच्या बॅट मधून शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपण पाहिलेत आणि ते भव्य स्वागत केले ते गोलंदाजाचं. आणखीन एक बॉल चाललाय कबाच्या दिशेने, जबरदस्त स्ट्रोक होता जियाद खानचा. बॉल सीमा पार सलग लागोपाठचा. या सुद्धा फलंदाजाच्या बॅट मधून दुसरा षटकार आलाय. या अगोदर आपण पाहिलं सागर देशमुखने 2 षटकार दाखवले, फलंदाज अंकुशने 2 षटकार दाखवले आणि आता बॅटिंग करत असताना जियादने 2 षटकार दाखवले. का बॅटिंग करते जांताराच्या बदलापूर टीम. या मॅच मध्ये ऑन साइडला मात्र चेंडूला टर्न केलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत एक सिंगल आली आहे. आता मात्र धाबा संख्येवरती आहे. पकड मजबूत करत असताना सामना पूर्णपणे खुला केलाय. 50 धाबा धाव फलकावरती लावण्यात आलेले आहेत. 63 धाबांचं आव्हान होतं. येणारे 14 बॉल 13 धाबांची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अंकुशचा यावेळेस आपण पाहतोय. हात राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती चेंडू. डॉट बॉल आलाय. धाबा संख्या स्थिर आहे. 50 धाबा 63 ची गरज आहे आणि आता बॉल शिल्लक आहे 13 आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धाबांची. 13 बॉल 13 धाबा. हो पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. बॉलर आणि इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु आता मात्र शेवटचे 2 बॉल राहिले गोलंदाजाच्या नाबावरती. या अगोदर स्विच हिट करण्यात आला, तो सुद्धा डॉट. आणि आता इथे मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घ्यायचा होता बॅटिंग करत असताना अंकुशला, तो सुद्धा राहिलाय डॉट गोलंदाजाच्या नावावरती. आणि आता आपण पाहतो येणारे 12 बॉल विजयासाठी 13 धाबांची गरज. 12 बॉल 13 धावांची गरज. डॉट बॉल ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज रोहनच्या विरोधात सुद्धा आक्रमण करण्यात आलेले. जशी स्थिती गिरीश ठाकरे आम्हाला सांगतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडले होते फलंदाज. याही सत्रामध्ये त्याच पद्धतीचं विश्लेषण करायला काही हरकत नाही आहे.
कारण अद्यापर्यंत 3 षटकं टाकण्यात आलेले आहेत. सर्वात महागडं षटक राहिलं ते दिव्येचं, त्याने 25 धाबा खर्च केल्या होत्या. 50 धाबा धावफलकामध्ये पहिले षटक सागरने हाताळलं 12 धाबा, दिव्येच्या 25 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आल्या 13 रोहनच्या विरोधात. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. 12 बॉल 13 धावांची गरज. टायकेंडला जियाद खान, चांगली बॅटिंग ते करतायत. जांताराजा बदलापूर संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा अंकुश, त्यानंतर जियाद, या सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मग याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल इरफान असेल, याही खेळाडूचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. यावेळेस जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, लॉंग लेग सीमा पार, धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार त्याच्या बाटमधून आलाय 3रा आणि आता पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. एकदा आपण पाहिलं तर 7 धावांची गरज. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याच्या आबाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. 13 धावांची गरज असताना सुरुवातीला 2 बॉलवरती 10 का दम दाखवलाय बॅटिंग करत असताना जियाद खानने आणि पूर्णपणे आपल्या सामन्याला आपल्या बाजून खेचून आणत असताना. 12 बॉल 13ची गरज असताना आपण पाहतोय आता 10 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी केवळ 3 धावांची गरज आहे. हो, या दरम्यान आपण पाहतोय फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. कदाचित आपण पाहतोय जेव्हा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 62 धाबा पाहिल्या तेव्हा 12वा खेळाडू जांताराच्या बदलापूर संघाचा थोडंसं नर्वस पाहायला मिळाला, परंतु जशा धाबा येत गेल्या तसं मात्र आता चेहऱ्यावरती स्मित असे आलेले आहे. हो, या दरम्यान जणू काही तेजी त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय, अवांतर धाव मिळेल, स्कोर आर लेबल. शेवटच्या एका धाबेची गरज, 1 पाऊल दूर असेल विजयापासून जांताराच्या बदलापूर संघ. आणि एका धाबेची गरज या मॅच मध्ये आणि तो सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय जांताराच्या बदलापूर संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, सिद्धिविनायक काराव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना 25 धाबांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट ज्याला मिळाल्या तोच खेळाडू जियाद खान ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.